आणि जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे यांच्या वतीने आज 9 मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बदलापूर येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलेलं होतं. मॉक ड्रिल हे सर्वप्रथम नागरिकांना सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम जे आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं, अफवांवरती विश्वास न ठेवता सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रशासन दक्ष आहे आपल्या सुरक्षेसाठी आणि या दक्षतेच्या आधारे प्रशासन आपल्याला अवेअर करणार आहे. लॉंग सायरन देऊ, ज्या वेळेला आपल्याला लॉंग सायरन मिळणार आहे तोच आपल्याला धोक्याचा इशारा आहे आणि सुरक्षिततेचा इशारा आहे. त्यानंतरच आपण सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करायचं आहे आणि आपल्याजवळ जे कुठलं दुकान, घर, आडोसा जो काही उपलब्ध असेल तिथे आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यानंतर सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम कसे आहेत, आपण आहे त्या ठिकाणी ग्राउंडवरती पूर्णपणे झोपू शकतो. ज्यांना झोपणं शक्य नाही ते बसू शकतात, तोंडामध्ये रुमाल ठेवू शकतात आणि आपला बचाव करू शकतात. या व्यतिरिक्त जे आपण सायबर अटॅक्सचं विचारलेलं आहे त्याविषयीही प्रशासन दक्ष आहे. पोलीस विभागाचा सायबर सेल, पॅरामिलिटरी फोर्सेसचा सायबर सेल आणि इंडियन डिफेन्स फोर्सेसचा सायबर सेल हे तिन्ही एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने काम करत आहेत आणि आपल्याला व्हॉट्सअप माध्यम असेल, टेलिग्राम असेल किंवा आणखीन काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत त्यावरनं एखादा सस्पिशियस जर मेसेज मिळत असेल आणि एखादी लिंक आपल्याला मिळत असेल तर ती कृपया क्लिक न करता, ती न उघडता डिलीट करणं हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला वारंवार इंटरनॅशनल कॉल्स येत आहेत तर ते आपल्याला जी सायबर हॉटलाईन दिली गेलेली आहे त्या सायबर हॉटलाईनवर 1930 वरती कळवणं गरजेचं आहे.